महापालिकेमध्ये भाजपची एखादी सत्ता आल्यानंतर आज महापौर आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला. आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील उपमहापौर अनिल डाळे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. काय सांगाल, सकाळपासून तुमची निवड सभागृहात झाली. आज निवडीच्या पदभार घ्यायच्या अगोदर तुम्ही आज रस्ता स्वच्छता मोहीम घेतला आणि आज पदभार घेतला, काय सांगाल? आमचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं की स्वच्छ भारत सुंदर भारत, त्याच धर्तीवर स्मार्ट सिटी आपल्याला इचलकरंजी करायची आहे आणि एक सुंदर सिटी इचलकरंजी करायची आहे. आणि थोडंसं जे धुळीचं कणाचं जे प्रॉब्लेम आहे लोकांना, त्याचं जरा आपल्याला सुधार करायचा आहे. म्हणून मी आता रोज एक 15 दिवस कंटिन्यू कोल्हापूर नाका ते आपलं जेडा चौक या 7 ते 8 डेली 15 दिवस कंटिन्यू मी धूळमुक्त इचलकरंजी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी मी 7 ते 8 कोल्हापूर नाक्यापासून त्याची सुरुवात केलेली आहे. आणि धूळमुक्त करण्यासाठी महापालिकेने एक गाडीसुद्धा आपल्याला दिली आहे. त्या गाडीचा वापर करून इचलकरंजी ही धूळमुक्त कशी होईल यासाठी माझा भर असेल. परंतु सर्वात मोठा माझा इचलकरंजीचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो भटक्या कुत्र्यांचा आहे. हा भटक्या कुत्र्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही आज पदभार घ्यायच्या अगोदर तुम्ही आज ॲक्शन मोडमध्ये आला होता. कुठली मेंबरशिप आलं पण तुम्ही सकाळी उठून आज 7 वाजता उठून पाहणी केला आणि स्वच्छतेचं गांभीर्य घेतलं, त्याबद्दल काय सांगा? नाही, आपल्याला मोदीजींनी सांगितलं की स्वच्छ भारत सुंदर भारत, त्याच धर्तीवर मी त्यांचंच गेली 25 वर्ष मी संघटनेचं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. त्यांचे संस्कार तेच आमच्यावर आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की फर्स्ट टाईम मी नगरसेवक झालो, फर्स्ट टाईम मी उपमहापौर झालो. लगेच मला देवानं आणि जनतेने एवढी संधी दिली आणि मला हा कार्यकाल माझ्या नेत्याने सांगितलं की तुम्हाला हा 15 महिन्याचा 6 वर्षाचा कार्यकाल आहे. तर 6 वर्ष हा बघता निघून जाईल. आता 6 वर्षामध्ये 2.5 वर्ष एवढं काम मला करायचं आहे. काय सांगाल आज पदभार पदभार घेताना ही एक जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. 4 ते 5 वर्ष कोणी नगरसेवक इथं नव्हते, प्रशासक राज्य होतं. त्यामुळे लोकांची मागणी, लोकांचे कामं इतकी तटलेली आहेत की ती आता सगळी आपल्या अंगावर येणार कामं. खरं ते आम्ही करू, ते आम्ही सक्षम आहोत तेवढं. कारण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि इचलकरंजीत हे सगळीकडं भाजपचं सरकार आहे. आणि एका विचार ज्यावेळी सरकार असते त्यावेळी निधी आणण्यामध्ये आणि कामं करण्यामध्ये अतिशय सुलभता होते. मी इचलकरंजीच्या तमाम जनतेचा आभार मानतो की त्यांनी इथं नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता दिली. त्यामुळे इचलकरंजीचा विकास हा होणारच. आपल्या उपमहापौर यांनी पदभार घेतल्याने सांगितले इचलकरंजीचा हाच विकास आमचा नाही असं येणाऱ्या 6 वर्षाचे पदभार मिळाला. तो 2.5 वर्ष पदभार त्याचं काम करणं असं देखील बोललेलं आहे. कॅमेरा सांगितलं जातो युनियन मराठी इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.